मित्रांनो नमस्कार। हा चापरा वॉटरफॉल आपण या ठिकाणी पाहू शकतो। रौद्र रूप धारण केलेला हा आतिरापल्ली चापरा वॉटरफॉल खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे। केरळामध्ये आपण आलेलो आहोत, पहिला दिवस आहे आपला आज। खूप सुंदर या ठिकाणी दृश्य आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आपण फिरतच असतो, परंतु केरळामध्ये आणि भर पावसामध्ये आणि ते पण पीक सीझनला आल्यानंतरची जी मजा आहे ती आपण या ठिकाणी आम्ही अनुभवतोय। ह्या जोरदार धबधब्यामधून जे तुषार येत आहेत ते आमच्या कॅमेराच्या लेन्सला लागतात, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि ते आमच्या डोळ्यांना देखील लागत आहे। एक प्रकारे आम्ही स्टीम बाथ करतोय की काय याचा आम्हाला प्रचिती येते। आपण पाहू शकता सुंदर असा एकदम सर्फ एक्सेल टाकल्याप्रमाणे हा धबधबा वाहतोय। पाहू शकता जबरदस्त असा नजारा आहे। आणि जे पाणी ज्या ठिकाणी जात आहे ना ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो। हे बघा, हे माकड पण आहे या ठिकाणी। खूप छान असं निसर्गाचं हे रूप आपल्याला पाहायला मिळतंय। आपण ह्या ठिकाणावरून आलेलो आहोत। इकडे आहे केरळ किंवा त्याची कोची, आणि त्याच्या पुढे आल्यानंतर आतिरापल्ली वॉटरफॉल की जो नायगरा वॉटरफॉल सारखा दिसतो, आणि त्याच्यानंतर आहे हा विशालकाय चापरा वॉटरफॉल। आणि याच्यानंतर आपल्याला अजून एका वॉटरफॉलला जायचं आहे, त्याचं नाव आहे वजाहचल वॉटरफॉल। ते ह्या रोडने आम्ही असं जाणार आहोत तिकडे। पाहू शकता खूपच छान। केरळाचे वॉटरफॉल खूप प्रसिद्ध आहे, आम्ही असं ऐकलं होतं, परंतु आज आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी ते पाहत आहोत आणि खूप छान वाटतंय। मित्रांनो, कॅमेरामध्ये सुद्धा साठवता न येणारं असं हे दृश्य आहे। फक्त डोळ्यांनी जे आम्ही अनुभवतोय ते कॅमेरामध्ये साठवता येत नाहीये, परंतु जेवढं काही साठवता येतंय ते तुम्ही पहा। शेवटी रिअल ते रिअल आणि रील ती रील। वजाचलच्या वॉटरफॉलला गेल्यानंतर तुम्हालाही त्याचा व्हिडिओ मी आवर्जून पाठवेल। आमचे राहीन सर यांनी मला व्हिडिओ काढण्यासाठी विनंती केली आणि मला एक संधी दिली, त्याबद्दल मी सरांचे खूप खूप मनापासून धन्यवाद देतो। सर, मी हा व्हिडिओ नसता काढला तर तुम्ही मला नक्कीच छड्या दिल्या असत्या आणि पाठीत एक धपाटा सुद्धा देखील दिला असता। नमस्कार मित्रांनो, आपण मुन्नार टाउन मध्ये आलेलो आहोत। आज आपला केरळामधील तिसरा दिवस आहे। ही दुकानं किंवा इथे ह्या सिटीमध्ये कसं असतं हे मी तुम्हाला दाखवतोय। इथे त्यांचा पेट्रोल पंप आहे आणि ही बाजारपेठ म्हणूयात किंवा चौक म्हणूयात। मेन छोटंसं सिटी आहे मुन्नार। पाहू शकता तुम्ही, सकाळी सकाळी फ्रेश मूड आहे। सकाळचे मला वाटतं 9 वाजलेले आहेत। पाऊस इकडे पावसांचं असं आहे की 10 मिनिट पाऊस येतो आणि परत 10-15 मिनिट 1 तास उघडतो, पण जो 10 मिनिट पाऊस येतो तो खूप जोरात पाऊस येतो। आपण आता मॅटुपेटी ह्या डिरेक्शनला चाललेलो आहे। मुन्नार मध्ये आल्यानंतर तुम्हाला 4 वेजनी जावं लागतं। 4 वेगळे वेगळे रोड आहेत। मुन्नार हे एक सेंटर प्लेस आहे आणि तिथून 4 वेगळ्या वेगळ्या ठिकाणी रोड जातात आणि त्या प्रत्येक रोडला 5-5, 10-10 स्पॉट आहेत। फेमस स्पॉट आहेत, वेगळे वेगळे स्पॉट आहेत। कुठे डॅम आहे, कुठे फोटो पॉइंट आहे, कुठे हिल स्टेशन आहे, असे वेगळे वेगळे पॉइंट आहेत। तर आपण आता आम्ही येताना कोचीन डिरेक्शनने आलेलो आहे, म्हणजे कोचीन डिरेक्शन काल हा कव्हर झालेला आहे। तर राहिले 3 पैकी टेकडी डिरेक्शनला जात असताना तिथे खूप लँडस्लाइड होत असतात, त्याच्यामुळे तो रोड बंद आहे। राहिल्या 2 डिरेक्शन, त्याच्यामध्ये आहे मॅटुपेटी डिरेक्शन आणि कोइंबतूर डिरेक्शन।
पैकी आज आम्ही दोन्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता आपण मॅट्युपेटी डायरेक्शनला चाललेलो आहे, तर सकाळी सकाळी फ्रेश मूड फ्रेश वातावरण असल्यामुळे आम्ही डायरेक्ट 36 किलोमीटरवरती तो स्पॉट आहे टॉप हिल स्टेशन, तिथे आम्ही जाणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर तिथला व्ह्यू मी तुम्हाला नक्कीच दाखवेल। धन्यवाद।